8 मार्च ही तारीख खरं तर पुणेकरांसाठी ऐतिहासिक ठरली असं म्हटलं गेलं होतं, कारण पुण्यातला बहुचर्चित असा सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित असा एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं अर्थात डबल डेकर उड्डाणपुलाचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं। मात्र या गोष्टीला 4 दिवस होत नाही, तेच याच उड्डाणपुलाबद्दल आता तक्रारी समोर आलेल्या आहेत आणि पुणेकरांची डोकेदुखी हा उड्डाणपूल बनलेला असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। त्यामुळे असं नेमकं काय घडलंय की ज्यामुळे नवा कोरा उड्डाणपूल पुणेकरांसाठी त्रासदायक ठरतोय? चला तर हे प्रकरण नेमकं काय आहे याबद्दल सविस्तर आणि सोप्या शब्दात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणेकरांनी जर कोणत्या प्रकल्पाची सर्वात जास्त वाट पाहिली असेल तर तो प्रकल्प म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल असेल, जो जागतिक महिला दिनी सर्वांसाठी खुला करण्यात आला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचं लोकार्पण सुद्धा पार पडलं। दरम्यान हा पूल उभारताना पुण्यातील या सर्वात मोठ्या वाहतूक कोंडी असणाऱ्या या भागात वाहतूक कोंडी होणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता। शिवाय हा पूल केवळ सिमेंट काँक्रीटचा रस्ता नसून पुण्याच्या आधुनिक पायाभूत सुविधांच्या प्रवासातील एक मैलाचा दगड अर्थात माइलस्टोन ठरेल असा सुद्धा विश्वास व्यक्त केला गेला होता। परंतु मगाशी म्हटल्यानुसार या पुलाचं लोकार्पण होऊन आठवडा होत नाही तोवरच याबद्दलच्या तक्रारी समोर आल्या। चला तर त्या तक्रारी नेमक्या काय आहेत पाहूयात। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील या डबल डेकर पुलामुळे पाषाण, बाणेर, औंध आणि शिवाजीनगर या महत्त्वाच्या उपनगरांना जोडणारा हा मुख्य दुवा मानला जात असताना आनंदनगर ऋषी चौकातून जाणाऱ्या या पुलाच्या एका भागावरून प्रवास करताना वाहन चालकांना नेमकं कुठे उतरायचं आणि कोणत्या लेनमधून जायचं याचा थांगपत्ता लागत नाहीये। याचं मुख्य कारण म्हणजे पुलावर आणि पुलाच्या सुरुवातीला आवश्यक असलेले स्पष्ट दिशादर्शक फलकच इथे लावलेले नाहीयेत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ उद्भवलेला आहे। शिवाय पुरेशी माहिती नसल्यामुळे ऐन वेळी लेन बदलण्याच्या नादामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा इथे सध्या पाहायला मिळतात आणि ज्या कोंडीतून सुटका व्हावी ज्यासाठी हा पूल उभारला होता तीच वाहतूक कोंडी पुन्हा एकदा इथे या पुलावर पाहायला मिळते। इतकंच नाही तर उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची स्थिती सुद्धा अजूनही बिकट आहे। पुलाच्या बांधकामादरम्यान वाहतूक वळवण्यासाठी गणेशखिंड रस्ता ते पाषाण या मार्गावर मोठे काँक्रीटचे डिवायडर बसवण्यात आले होते, जे आता उड्डाणपुलाचं बांधकाम झाल्यानंतर खरं तर हटवणं अपेक्षित होतं। मात्र अनेक ठिकाणी हे जड डिवायडर अजूनही रस्त्यावर तसेच पडून आहेत आणि त्यामुळे अरुंद रस्ता बनलाय आणि यामुळे वाहन चालकांना तिथे गाड्या काढण्यासाठी कसरत करावी लागते। विशेषतः संध्याकाळच्या वेळी इथे मोठ्या अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतोय। दरम्यान याबद्दल काही पुणेकरांची भावना अशी आहे की विद्यापीठ चौकातील हा पूल सुरू झाल्याने पाषाण आणि बाणेरकडून येणाऱ्या वाहतुकीला वेग मिळेल असा दावा केला जात होता, परंतु उड्डाणपुलावरून खाली आल्यावरही वाहतूक नियंत्रणाची कोणतीही ठोस व्यवस्था इथे नाहीये आणि ते नसल्याने वाहन चालकांच्या गोंधळात भर पडली आहे। त्यामुळे फक्त पुलाचं उद्घाटन झालं म्हणजे सगळं झालं असं नाही, तर वाहन चालकांना सुलभ प्रवास कसा करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं होतं असं पुणेकर आता बोलू लागलेत। याशिवाय PMRDA ने उभारलेल्या या दुमजली उड्डाणपुलाच्या एका भागावर वाहतूक तर दुसऱ्या भागावर मेट्रो मार्गिका असणार आहे। पुणे मेट्रो लाईन 3 ही या मार्गिका या पुलावरून जाणार आहे। शिवाय या उड्डाणपुलाची एकूण लांबी जी रॅम्पसह 1763.52 मीटर इतकी आहे आणि या प्रकल्पासाठी तब्बल 277 कोटी खर्च झाला असं देखील म्हटलं जात असून यावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी 55 मीटर लांबीचा स्टील गर्डर सुद्धा बसवण्यात आल्याचं बोललं जात आहे। पण मेट्रो आणि रस्ते वाहतुकीचा ताळमेळ बसवण्याच्या प्रक्रियेमुळे खरं तर या कामाला प्रचंड विलंब होत गेला आणि पुणेकरांना इतके दिवस या परिसरामध्ये प्रचंड ट्रॅफिक जॅमचा सुद्धा सामना करावा लागलाय। पण सध्याच्या परिस्थितीमुळे म्हणजेच इथे दिशादर्शक फलक आणि योग्य वाहतूक व्यवस्थापन नसल्यामुळे अपघाताचा धोका देखील आता निर्माण झालाय। त्यामुळे आता प्रशासकीय नियोजनाच्या या त्रुटीमुळे नव्या पुलाचा आनंद घेण्याऐवजी वाहन चालकांना मात्र पुन्हा एकदा संत वाहतुकीचा सामना इथे करावा लागतोय आणि त्यामुळे प्रशासन आता यासाठी नेमकी काय पावलं उचलणार, यासाठी काही निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि एकदा या छोट्या मोठ्या अडचणी दूर झाल्या तर त्यानंतर मात्र किमान 15 ते 20 मिनिटांमध्ये बाणेर आणि पाषाणकडून येणाऱ्या वाहन चालकांना सिग्नलवर सुद्धा न थांबता थेट विद्यापीठ रस्ता हा गाठता येणार आहे। शिवाय भविष्यात हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेसाठी सुद्धा हा पूल म्हणजे एक महत्त्वाचा कणा ठरणार असल्याचं देखील बोललं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागातील वाहतूक कोंडी मार्गी लागेल। त्यामुळे या प्रकरणात आता नेमकं काय होतं हे तर वेळच सांगेल। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्ही जर या मार्गावरून प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव काय राहिलाय हे सुद्धा आम्हाला कमेंट
कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा तुम्ही कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला त्याचबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुकला सुद्धा फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.